आपल्याला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान केंद्र सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं. ते परिपत्रक कॅन्सल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आपण संबंधित मंत्री महोदय आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांची वेळ मागितलेली आहे. देवेंद्रजी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री हे आवर्जून त्यांच्याशी बोललेले आहेत, विषय सांगितलाय. आपले कृषी मंत्री सन्माननीय धनंजयजी मुंडे हे देखील त्यांना बोललेत. पत्र आम्ही तिघांनी दिलेले आहेत आणि तो विषय जो आहे तो नक्की मार्गी लागेल. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका, थोडा वेळ लागू शकतो, इतकाच विषय आहे. आणि 2023 मध्ये ज्या पद्धतीने 75% आपल्याला मिळणं गरजेचं आहे, तो अन्याय झालेला आहे. तो अन्याय नक्की आपण दूर करू आणि 2024च्या या आत्ताच्या हंगामात देखील जो परिपत्रकामुळे अडचणीचा विषय आहे तो देखील आपण दूर करू. थोडा वेळ लागू शकेल. एवढंच मला आपल्याला या बाबतीत सांगायचं होतं. 2020-21च्या बाबतीत सांगितल्याप्रमाणे आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ यांची मदत घेतोय सरकारी वकिलांच्या बरोबरीने, एक अधिकची सक्षम मदत म्हणून. ते साधारण 2020 आणि 21च्या विषयाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालय येथे आपली बाजू, सरकारची बाजू मांडणार आहे. विमा कंपनीचे वकील जे आहेत ते मुंबई पुण्याहून येतात आणि स्वाभाविकच आहे की कॉम्पिटंट वकील आपलाही असणं गरजेचं आहे. तर दोर्डे पाटील साहेबांचं नाव निश्चित झालंय. ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. येणाऱ्या ज्या सुनावण्या आहेत तेव्हा दोर्डे पाटील साहेब आपली बाजू सरकारच्या वतीने मांडणार आहेत. हे देखील मला आपल्याला सांगायचं होतं. आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे 2023च्या अनुदानाचा. सोयाबीनचे दर जे कोसळले होते त्याच्या अनुषंगाने साधारण अपेक्षित असं आहे की पैसे 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे पुढच्या आठवड्यापासून मिळायला सुरुवात होईल. नवीन फिगर्स प्रमाणे 36 लाख शेतकऱ्यांचं ऑनलाईन झालंय आणि साधारण 1,500 कोटी रुपये त्याचं पेमेंट एकत्रित होणार आहे. पुढच्या 8-10 दिवसात हे पैसे आपल्याला उपलब्ध होतील. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पुढच्या आठवडा 10 दिवसात खरेदी देखील सुरू होणार आहे. आणि आपली चर्चा झाल्याप्रमाणे सोयाबीनचे दर 5,000च्या वर ठेवण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. आदरणीय देवेंद्रजी संबंधित केंद्रीय मंत्र्यांना देखील बोललेले आहेत आणि काही फरक आपल्याला जाणवायला सुरू झाला असेल. सोयाबीनचे दर या हंगामामध्ये 5,000च्या वर ठेवण्याच्या अनुषंगाने आणि खरेदी सुरू करण्याच्या अनुषंगाने देखील आपला पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे आपण जे मी सांगितलं त्याप्रमाणे जर नुकसान झालं असेल, आपण कळवलं नसेल तर कृपया आपण कळवा. याच्या आधी कळवलं असेल तरी दुसऱ्यांदा कळवायला हरकत नाही. म्हणजे ते तुम्ही ठरवू शकता. पण कळवलंच नसेल आणि नुकसान झालं असेल तर मात्र 72 तासामध्ये कळवणं क्रमप्राप्त आहे आपल्याला. ते कृपया आपण करावं. आपल्या सर्वांना या अनुषंगाने माहिती देण्यासाठीच आत्ताचा फेसबुक लाईव्ह होता. आपण बघितलं, वेळ दिला त्याबद्दल आपले आभार आणि योग्य ती